सत्कवी सूर्यकांत द वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार. पनवेल दिनांक 5 ऑक्टोबर 2025. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय आणि सप महाविद्यालयात 2 वर्ष अध्यापनाचे कार्य करून विद्यार्थीप्रिय अध्यापक असा लौकिक प्राप्त केलेले ज्येष्ठ कवी, लेखक, प्राचार्य सूर्यकांत वैद्य 1982 पर्यंत सातत्याने लिहित होते. नंतर ते थांबले. त्यांच्या नुमवीय 64च्या विद्यार्थ्यांनी 50-55 वर्षांनंतर त्यांना पुन्हा लिहायला लावून प्रसिद्धी झोतात आणलं. त्यात सुहास शाळीग्राम यांनी पुढाकार घेतला. त्यांचे वर्गमित्र ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू अरुण कुदडे, विश्वस्त कानडे, अन्य वर्गमित्र चारू गुप्ते, डॉक्टर नाईक इत्यादींनी त्यांचे लेखन प्रकाशित करून त्यांना गुरुदक्षिणेची भेट म्हणून दिली. त्यामुळे ते पुणे आणि पुण्याबाहेरील साहित्य रसिकांना परिचित झाले. गेल्या 60 वर्षात त्यांची 9-10 पुस्तकं प्रकाशित झाली. प्राध्यापक श्री माटे यांच्या आदेशानुसार अध्यापनासाठी ग्रामीण कार्यक्षेत्र निवडले. 40हून अधिक वर्ष वाई, परळी, शिरूर येथील महाविद्यालयात अध्यापन करतानाच विद्यार्थ्यांना लिहित केलं. ग्रामीण विभागात 1970 साली रसिक साहित्य मंडळ या नावाने एक साहित्य चळवळ उभी केली. विद्यार्थ्यांना लिहिते केले. आकाशवाणीवरून त्यांचे साहित्य प्रसारित करण्याची संधी देताना स्वतःच्या कार्यक्रमाचे संचालन केले. त्यांच्या साहित्याची दिग्गज साहित्यिकांच्या हस्ते प्रकाशने केली. या मंडळाचे कार्य बघून गदिमा, मना अद्वंत, मंगेश पाडगावकर, नरहर कुरुंदकर असे प्रसिद्ध साहित्यिक या मंडळाचे सदस्य झाले. मराठी व्याकरण, भाषा विज्ञान या विषयावरील त्यांच्या पुस्तकांनी वर्षानुवर्ष शालेय व महाविद्यालयीन मराठी भाषा अभ्यासकास मोलाचे मार्गदर्शन केले. आजवर कविता, कथा, चरित्र, प्रवास वर्णन, किस्से, थोरांच्या आठवणी, अनेक संपादने अशी 25हून अधिक पुस्तके त्यांनी केली लिहिती. आज वयाच्या 89व्या वर्षी त्यांचे लेखन चालू आहे. त्यांच्या काही निवडक कवितांचे इंग्रजीत भाषांतर झाले असून निवडक भक्ती, अध्यात्म, तत्त्वज्ञानपर कवितांचा त्यांच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेला संग्रह उन्मनी या नावाने नुकताच पुण्याच्या मिहाना कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित करण्यात आला आहे. आता याच प्रकाशनाच्या वतीने लवकरच 2 आणखी पुस्तके प्रकाशित होत आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू धरून अध्यापनाचे आयुष्यभर कार्य करणाऱ्या अनेक दिग्गज साहित्यिकांच्या सानिध्यात त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रबल झालेले आहे. वैद्य सरांनी आज समाजाचे आदर्श ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. केवळ 4 भिंतीतच न शिकवता कथाकथन, कविता वाचनाचे महाराष्ट्रभर कार्यक्रम करून व्याख्याने देऊन समाज प्रबोधनही त्यांनी केलं. सेवेची शेवटची 5 वर्ष कविवर्य कुसुमाग्रजांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील पेठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळून त्यांच्या पायाभरणीचे महत्त्वपूर्ण कार्य करून अभोणा येथे 2रे महाविद्यालय स्थापन करण्यासही संस्थेत मदत केली. 1972च्या दरम्यान स्थापन झालेल्या मराठी अन्याय निवारण परिषदेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. ते पुणे जिल्हा समितीचे निमंत्रक होते. या कार्याच्या पाठीशी कुसुमाग्रज, प्राध्यापक ग.भा. सरदार या विभूती उभ्या ठाकल्याचे सर्वज्ञात आहे. 1982 मध्ये थांबलेले त्यांचे लेखन पुन्हा सुरू करायला लावले. त्यांनी यांचा पुण्याचंच नव्हे तर महाराष्ट्रासह बाहेरही परिचय करून दिला. पुण्यापेक्षाही बाहेर परिचय करून दिला. कोकणातील रायगड जिल्ह्याचे मुखपत्र दी म्हसळा टाइम्सच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा यंदाचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार आज वैद्य सरांना म्हसळा टाइम्सचे संपादक श्री पोटले, साहित्यिक सुनील चिटणीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय श्री धनराजजी विस्पुते यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. काल शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पनवेलच्या विस्पुते अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात डॉक्टर धनराजजी विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्री सुनील चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शनानंतर हा सोहळा संपन्न झाला. सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ.